दरम्यान पुण्यातील निर्भय वनोच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते। पुण्यातील राड्यानंतर राज्यात आवाज दडपण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। देवेंद्र फडणवीसांना लोकशाही आवडत नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तर दुसरीकडे कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेतली तर गय केली जाणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। मात्र प्रक्षोभक विधान करणं टाळावं असा सल्लाही त्यांनी निखिल वाघ यांना दिला। त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती की लोकशाही आवडत नाही। जिथं कुठं जमेल तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतो। तसाच प्रयत्न इथं सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आम्ही सर्वजण इथं प्रशांतदादा आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे अनेक नेते इथं आलेले आहेत, कार्यकर्ते आहेत। आमच्या सगळ्यांचं मत आहे नागरिक म्हणून की लोकशाही टिकली पाहिजे आणि त्या हेतूतून आम्ही सर्वजण इथं कार्यक्रम बघण्यासाठी काही विषय समजून घेण्यासाठी आलेलो आहोत। सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये, ती कोणी भाजपचा असो कोणी असो कोणी हातात घेतली तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच। पण त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे। तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, ते पोलीस चोख करते।